शफी बिल्डिंगच्या मधल्या चौकात तिरडीवर गणपतराव जाधवांचं प्रेत बांधलं जात होतं. चाळीतलेच देसाई मास्तर, माधोळकर, चंदू पाटील, आसोलकर पेंटर, मानगावकर टेलर पुढाकार घेऊन सामान गोळा करत होते. पांढरं कापड, मडकं, उदबत्त्या, हार सगळं एक एक करून गोळा करत होते. तिरडीच्या सुतळ्या घट्ट केल्या जात होत्या. नाना पवारांनी टोपलीवर फुलं मघाच आणून ठेवली होती. तो गणपतरावांचा गिरणीतला दोस्त होता. राहून राहून त्याचे डोळे भरून येत होते. खाली जमिनीवर कांबळं हंतरून त्यावर गणपतरावांचं प्रेत ठेवलं होतं. तिरडीचा आकार पाहता गणपतरावांचा विशाल देह त्यावर मावणार कसा, असा प्रश्न कुणाच्याही मनात आला असता. गणपतरावांना अंघोळ घालून नवे कपडे चढवले होते. त्यांच्या मृतदेहावर ते कपडेही कसेसे दिसत होते. त्यांच्या डोक्यावर नुकतीच कुणी गांधी टोपी ठेवली होती, त्यामुळे गणपतराव दादा अगदीच मवाळ दिसत होते. चौकात साचलेलं पाण्याचं थारोळं चुकवून येणारी जाणारी माणसं थांबून गणपतरावांच्या शवाला नमस्कार करीत होती. काहींनी त्या प्रेताभोवतीच कोंडाळं केलं होतं. चाळीच्या प्रत्येक मजल्यावरच्या गॅलरीतनं लोक डोकावून सोहळा पाहत होते. खाली चौकात काही जण गणपतरावांच्या धाकट्या भावाचं, आबांचं सांत्वन करत होते. तोही मुकाट खाली मान घालून लोकांचं ऐकत होता. तसं काय वय झालं नव्हतं दादांचं, पण होणारं कसं टाळणार, योग असतात एक एक, कोपऱ्यातल्या बिराडातले भगत म्हणाले. अहो, आत्ताच कुठे रिटायर झाले होते, जरा खावं प्यावं हिंडावं बायको पोरांसोबत, तर अचानक हे, गणपतरावांनी म्हटले. परमेश्वराच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालणार हो, इति मानगावकर. सगळ्यात बारक्या पोरीचं शिक्षण तरी पुरं व्हायला हवं होतं, मग गेले असते तर वांधा नव्हता, आसोलकर कळवळले. 2 बायकांच्या दादल्यांचं आणखी काय होणार, देसाई मास्तर कुजबुजले. पण माधोळकरांनी त्यांना गप्प केलं. एवढ्यात दुसऱ्या मजल्यावरच्या जाधवांच्या बिराडात एकदम रडण्याचा कल्लोळ उठला. सुनीता, जाधवांची थोरली मुलगी, जोर जोरात रडत गॅलरीत आली होती. शेजारच्या बायका तिला मागे खेचत होत्या. सोडा मला, सोडा, मला बाबांकडे जायचंय. गॅलरीच्या कठड्यावर डोकं आपटत ती म्हणत होती. अस्ताव्यस्त झालेले तिचे केस ती स्वतःच खेचत होती. नेहमी तिच्या डोळ्यांवर असणारा जाड भिंगाचा चष्मा आता तिने लावलेला नसल्याने तिचे आधीच मोठे असणारे डोळे बटबटीत दिसत होते. डोळ्यात घातलेले काजळ गालावर ओघळलं होतं. सारखं सारखं कपाळ आपटून तिने आक्रोश चालवला होता. तिच्या कपाळावरून रक्ताची बारीक धार नाकावर आली होती. तिला आवरायला बघणाऱ्या बायकांनाही ती जुमानत नव्हती. त्यांना झटकून टाकत खाली झेपावणाऱ्याचा आविर्भाव करत ती जोर जोरात किंचाळत होती. मला त्याचा सूड घ्यायचा होता. का तो गेला रे देवा, आता मी काय करू ग आई, मी काय करू, मी अनाथ झाले रे देवा, मी अनाथ झाले. असा कसा रे टाकून गेला बाबा, असं म्हणत सुनीताने हंबरडा फोडला होता. जाधवांची बायको सुनंदाबाई मात्र खोलीतच बसून होती. तिच्या कपाळावरचं मोठं कुंकू आता शेजारच्या बायकांनी पुसून टाकलं होतं. हातातल्या बांगड्या, गळ्यातलं डोरलं काढल्याने तर ती बाई अगदीच अवकळा आल्यागत दिसत होती. तिच्या रडण्याचा भर ओसरला होता, पण ती उसासे देत होती. जन्मभर छळल्यान मेल्याने आता मरायला बरोबर इकडं उलटला. जायचं होतं की त्या सटवीच्या खोलीवर, माझ्या मागे का निसतं झेंगाट, सुनंदाबाई आपल्या घोगऱ्या आवाजात बडबडत होती. तिचा राग अनावर झाला होता. कपाळावरची उठून दिसणारी शीर
चिमटीत पकडून ती दुखणारं डोकं मध्येच दोन्ही हातांनी दाबून धरत होती. मनातल्या मनात ती रागाने खदखदत होती आणि ते साहजिकच होतं. गणपतराव जाधवांची सुनंदाबाई ही पहिली बायको, पण गणपतरावांनी त्यांना 15 वर्षापूर्वी टाकलं होतं आणि दुसऱ्या एका विवाहित बाईशी नातं जोडलं होतं. तेव्हापासून सुनंदाबाई आपल्या 2 पोरींना घेऊन या शफी चाळीत खानावळ चालवत होती. आजूबाजूच्या गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना डबे पुरवण्याचे काम ती करीत होती. तिच्या हातचे झणझणीत मटण आणि फर्मास वडे चापायला कामगार मधल्या वेळात धावत पळत येत असत. गेली 15 वर्ष सुनंदाबाईंची खानावळ चिंचपोकळीत फेमस झाली होती. सकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 12-12:30 पर्यंत सुनंदाबाई आणि तिची थोरली सुनीता अखंड राबताना दिसत. गणपतरावांनी टाकल्यावर या दोघींना खूपच वाईट दिवस काढावे लागले होते. खालच्या चौकात रडारड सुरू झाली होती. गणपतरावांची दुसरी बायको सुशीला आपल्या मुलींना घेऊन तिथे येऊन पोचली होती. दोघी पोरी आणि आई जोरजोराने रडत होत्या. असे कसे हो आम्हाला सोडून गेलात, आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. सुशीलेनं गळा काढून रडायला सुरुवात केली. या प्रसंगातही ती चापून चपून साडी नेसून मॅचिंग ब्लाऊज घालून आली होती. दोघी पोरी तमाशातल्या झिलकऱ्यांसारखा तिच्या सुरात सूर मिसळून रडत होत्या. इथे वर मात्र सुनंदाबाई फोडणीतल्या मोहरीसारख्या तडतडल्या होत्या. ही आली बया, नटमोगरी मेली, रडायला आली या. माझ्या नवऱ्याला भुलवलीन आणि त्याची राणी बनून मिरवली आणि आता ओरडते अवदसा. हिला काय कमी आहे? सगळा पैसा हिच्याच बोडक्यावर ठेवल्यानी यांनी. मेल्याक आणि माझ्याच घरात येऊन मरूचा सुचला. आता ह्याचो मर्तिकाचो खर्च मलाच करूचो लागतलो. सुनंदाबाईंच्या ओठावरचा मोठा चामखीळ तिच्या उद्गारांबरोबर थरथरत होता. तिच्या ओठांच्या कडांवर असणारी लव आता जास्तच उठून दिसत होती. तिच्या कपाळावर घामाचं थारोळं साचलं होतं. नाक वर ओढताना तिच्या नाकातली चमकी लकाकत होती. खरं तर आत्ताच्या आत्ता उठावं, फ्रीजमधलं चांगलं थंडगार पाणी प्यावं आणि काहीतरी चमचमीत खावं असं सुनंदाबाईंना वाटत होतं. काल रात्री भिजवून ठेवलेले पांढरे वाटाणे पाण्यातून काढून कुकरला लावायचे होते. सुनीताकडून गरम मसाला वाटून घ्यायचा होता. उसळ फोडणीला टाकायची होती. सुनंदाबाईंच्या डोक्यात वेगळंच चक्र फिरत होतं. डबे नेणारे गडी यायला अर्धा तासच राहिला होता. त्याआधी उसळ पोळ्या झाल्याच पाहिजे. सुनंदाबाईंचं मन भरकटत चाललं होतं. गणपतराव तसे आठवड्यातून एकदा सुनंदाबाईंच्या खोलीवर डोकावत. कधी कधी तर 4-5 मित्रांसह दुपारी जेवायलाच हजर होत. कधीतरी वर्ष 6 महिन्याने 200-300 रुपये देणारा हा आपला नवरा हक्काने मित्रांना घेऊन जेवायला येतो याचा सुनंदाबाईंना प्रचंड राग येई. पण तोंडावर आपल्या नवऱ्याला काही बोलायची हिंमत त्यांच्यात नव्हती. आजूबाजूच्या लोकांना तमाशा नको म्हणूनही ती गप्प राही. तसं गणपतरावांच्या अधूनमधून येण्याने आजूबाजूच्या लोकांवर जरब बसे हे खरे, पण मग शेजाऱ्यांच्या कुजबुजीला ती घाबरे. विशेषतः बायका एकत्र बसून या सुनंदातच काहीतरी खोट असणार म्हणून तो बाप्या तिला सोडून गेला, नाहीतर कोणता नवरा असा भरल्या संसारातून उठून जातो. असलं काहीतरी बोलायला लागल्या की सुनंदाचा रागाचा पारा चढे. पण बोलणार कोणाला? मग आतल्या आत राग दाबून ठेवल्याने सुनंदाचे डोके दुखू लागे. ज्या दिवशी सुनंदाबाईच्या कपाळावर कापडी पट्टी आवळून बांधलेली दिसे त्या दिवशी
अख्ख्या चाळीला कळे की आज गणपतराव येऊन गेले आहेत. रात्रभर सुनंदा डोक्याला बाम लावून तळमळत राही. गणपतरावांची अशी सौजन्य भेट होऊन गेली आणि आई डोकं धरून बसली की सुनीता अनिता आईवरच भडकत. तू त्याला घरात का येऊ देतेस? चालता हो इथून म्हणून का नाही सांगत? छोट्या अनिताने एकदा आईला विचारलं. या दृष्टामुळे माझं सगळं आयुष्य बर्बाद झालं. मला त्याचा सूड घ्यायचा, सूड. लय भारी जाईल त्याला. एक दिवस साफच करून टाकणार मी त्याला. सुनीताची बडबड सुरू होई. असं बडबडण्यानं तिला समाधान वाटे, पण सुनंदाबाईचा जीव खालीवर होई. नाही म्हटलं तरी गणपतराव दादा तिचा नवरा होता, तिच्या टिळ्याचा धनी होता. वडिलांनी नवा संसार मांडून दुसरं बिराड केलं होतं आणि आपलं नुकसान केलं याची अडी सुनीताच्या मनात खोल होती. तिला तसं वाटणंही स्वाभाविकच होतं. ती मुळातच अशक्त. जन्मली तेव्हा तिला ॲनिमिया झाला होता. गणपतरावांच्या विक्षिप्त वागण्याचा ताण सुनंदाबाईंवरच नेहमीच असे. त्यामुळे त्या पुरे दिवस भरायच्या आधीच बाळंत झाल्या होत्या. पहिली मुलगी झाली म्हणून गणपतराव खूपच वैतागले होते. त्यांना वंशाला दिवा हवा होता. सुनीताचं खुजं खुरटं रूप पाहून तर त्यांनी सुनंदाबाईंना झोडपून काढलं होतं. सुनंदाबाई पुढेही सुनीताकडे फारसा लक्ष देऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे ती नेहमीच अशक्त राहिली. जन्मली तेव्हापासून तिचं डोकं खूप मोठं आणि हातापायाच्या काड्या होत्या. तिचा चेहरा मात्र गणपतरावांसारखा रुंद होता. फार लहान वयात तिला जाड भिंगाचा चष्माही लागला होता. शाळेत बरोबरीची मुलं बॅटरी बॅटरी म्हणून चिडवतात म्हणून सुनीता रडत रडत घरी येई. जेमतेम 7वी पर्यंतचे शिक्षण तिने रेटले. मग मात्र ती घरीच बसून राहिली. गणपतरावांच्या आईने सुभद्रा मामीने तिला घरकाम शिकवलं होतं. आज सुनंदाबाईला सुनीताचा खूपच आधार होता. ऐन जवानीच्या दिवसात गणपतरावांचा चिंचपोकळी भागात भलताच दरारा होता. गणपतराव दादा होते ते त्यावेळी. रस्त्याने जाताना दादा दिसले की दुकानदार ओळखीने हसत हात हलवत. शिवसेनेने त्यांना SEM केल्यावर तर त्यांची खूपच वट वाढली होती. सर्टिफिकेट अटेस्ट करून घ्यायला लोक त्यांच्याकडे येत. त्यांनीही मग काही बेकारांना नोकऱ्या लावून दिल्या, झोपड्या कायदेशीर करून दिल्या, 2-4 पोरांना वडापावच्या गाड्या टाकून दिल्या, दारू अड्ड्यांना परवानगी मिळवून दिली, थोडाफार पैसा स्वतःच्याही खिशात टाकला. शफी मंजिलची इमारत पाडून नव्याने बांधून घेण्यात त्यांचाच पुढाकार होता. म्हाडाच्या लोकांना पटवून त्यांनी हे काम कमी खर्चात कमी वेळेत करून घेतलं होतं. त्यामुळे अजूनही लोक त्यांना मानत. मिलमध्ये तसे गणपतराव क्वचितच जात. त्यांचा बराचसा वेळ दादागिरी करण्यातच जाई. त्यांच्या भरदार देहयष्टीकडे लुब्ध होऊन पाहणाऱ्या बायकाही त्या काळात खूप होत्या. सुशीला ही त्यापैकीच एक. खरं तर सुशीलाचं लग्न होऊन तिला एक मुलगी होती. पण घाऱ्या डोळ्यांची, गोऱ्या रंगाची, अप्र्या नाकाची, भुऱ्या भुऱ्या केसांची ही छेल छबिली गणपतराव दादांच्या येण्या जाण्याच्या वाटेवर मुद्दामच रेंगाळत असे. गणपतराव ही नकळत तिच्या मोहजालात गुंतले होते. दरम्यान सुनंदाबाईंना दुसरीही मुलगीच झाली, ती अनिता. दिसायला गोरी गोमटी म्हणून काही दिवस गणपतरावांनी तिचं कोड कौतुक केलं. तिच्या जन्मानंतर लगेचच ते सुपरवायझर झाले म्हणून असेल ते अनितावर खुश असत. पण सुशीलेला भेटणं, तिला फिरवणं काही त्यांनी कमी केलं नाही. एकदा तर सुशीलेच्या नवऱ्यानं त्यांना भर रस्त्यातच जाब विचारला होता. पण गणपतराव दादा अशा चिलटांना घाबरणाऱ्यातले नव्हतेच. उलट दादांनी आपली पंटर पोरं पाठवून सुशीलेच्या नवऱ्याला चांगलंच टरकवलं होतं.
मग मात्र तो स्वतः चिंचपोकळे सोडून गेला होता. सुशिलेबरोबर गणपतरावांची वाढती घसट सुनंदाबाईला कळत होती, पण गणपतरावांना रोखण्याचं सामर्थ्य तिच्यात नव्हतं. गणपतराव घरी आले की ती किरकिर करे, परंतु गणपतराव डासाला हाताच्या फटकाऱ्याने उडवून लावावं तसं तिला उडवून लावत. सुनंदा यापुढे जाऊन काहीच करू शकत नव्हती. तिला तिच्या माहेरचीही साथ नव्हती. भाऊ वडील कोणीच तिच्या पाठीशी उभे राहणारे नव्हते. अगतिक होऊन मग ती गणपतरावांचा मारही सहन करी. सुनंदाला आधार वाटे तो तिच्या सासूचा, सुभद्रा मामीचा. ती एकटीच गणपतरावांना वठणीवर आणू शकत होती. गणपतराव तिच्यासमोर अगदी मऊ असत, पण सुभद्रा मामी होती गावी कोकणात. फार तर मे महिन्यात सुनंदा मुलींना घेऊन त्यांच्याकडे गेली की गणपतरावांना 2 शब्द सुनावे, पण गणपतराव सोयीस्करपणे ते मुंबईत आल्यावर विसरून जात. सुभद्रा मामी वारली तेव्हा गणपतराव राजापूरला जाऊन सगळी क्रियाकर्म आटपून आले. त्यानंतर मात्र त्यांनी कर्तव्यातनं मुक्त झाल्यासारखे सुनंदा आणि मुलींना सोडून दिले. ते चक्क सुशिलेला घेऊन भाड्याच्या खोलीत वेगळे राहू लागले. आता त्यांना कुणाची भीती नव्हतीच. सुशिलेलाही गणपतरावांपासून मुलगीच झाली. त्यावेळी ते थोडे खट्टू झाले होते, पण सुशिलेच्या सौंदर्यापुढे त्यांनी पुन्हा नांगी टाकली. सुशिलेची मोठी मुलगी तिच्याचकडे होती. आता धाकटी प्राजक्ताही हळूहळू मोठी होऊ लागली आणि आता ती 8वी शिकत होती. मिल सुरू होती तोपर्यंत गणपतरावांना काहीच अडचण नव्हती. पण 6 महिन्यापूर्वी 50च्या वरच्या 15-20 जणांना मालकाने स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावली होती. त्यात गणपतरावही होते. त्यांची दादागिरी तिथे कामाला आली नाही. तेव्हापासून गणपतराव घायकुतीला आले होते. सुशिलेने खर्च वाढवून ठेवले होते. तिला चांगलं लिहायला लागे. तिचे कपडे, दागिने, खाणं पिणं, मुलींचे खर्च सगळं सांभाळणं गणपतरावांना जड जात होतं. मिल सोडताना मालकाने त्यांना 25,000 रुपये फंड दिला होता, पण तो किती दिवस पुरणार? त्यातच अनिताने सुनंदाबाईंच्या धाकट्या मुलीने स्वतःचे लग्न उरकून घेतलं. त्यावेळीही गणपतरावांना लाजेकाजेस्तव थोडा खर्च करावा लागला. उरलेला 15,000 सुशिलेने हस्तगत करून आपल्या नावावर ठेवले होते. महिन्याच्या महिन्याला हातात येणारा पैसा बंद झाला होता. गणपतरावांनी मग एका दुकानात नोकरी धरली होती, पण तिथे त्यांना करमत नव्हतं. त्यांचा भाव अगदीच खाली आला होता. पूर्वी ते इतरांवर गुरवायचे, आता दुकानदार त्यांनाच सुनावत असे. शिवाय घरी सुशिलेची भुणभुण असेच. दादा पुरते कावले होते. त्याचच सुशिलेने कटकट सुरू केली. हे घर भाड्याचं आहे आणि तिकडे तुमच्या बायकोला मात्र हक्काच्या घरात ठेवली आहे. काय बी करा, पण मला स्वतःच्या मालकीच्या घरात न्या. काही दिवस गणपतरावांनी सुशिलेच्या म्हणण्यापुढे दुर्लक्ष केलं, पण शेवटी एकदा ते सुनंदाकडे गेले. तू आणि तुझी लेक दोघी आता भाड्याच्या खोलीत राहायला जा. मी सुशिलेला घेऊन इथे राहणार आहे. प्राजक्ताची शाळा इथून जवळ आहे. गणपतरावांनी सुतोवाच केलं, पण सुनीताने ते ऐकलं मात्र ती ओरडायलाच लागली. या घरातून आम्ही बाहेर पाय टाकणार नाही. हे घर पाहिजे असलं तर तुला आधी माझं मढच उचलावं लागेल. तिने एकदम फिल्मी डायलॉग त्यांना ऐकवला. घर बसल्या TV बघून बघून ती अशी भाषा बोलायला लागली होती, तेही अगदी तार स्वरात. त्यातच थोडासा ताण मनावर आला की ती फिट येऊन पडे. हे सगळं गणपतरावांच्या समोर घडलं. अर्थातच चाळकरी गोळा झाले. गणपतरावांची मग चांगलीच कोंडी झाली. धाक दपटशा दाखवून
या मायलेकींना ते खोली खाली करायला सांगू शकत नव्हते. तो त्यांच्या इज्जतीचा प्रश्न होता. खालच्या चौकात पुन्हा एकदा रडण्याचा सूर वाढला होता. सुनंदाबाईंची धाकटी अनिता आपल्या नवऱ्याला आणि मुलाला घेऊन कर्जतहून आली होती. इतका वेळ सगळे तिच्याचसाठी ताटकळले होते. आता गर्दीला एकदम चैतन्य मिळालं. असा कसा रे बाबा मला सोडून गेलास? अनिताने टाहो फोडला. तिच्या नवऱ्यानेही डोळ्यांना रुमाल लावला. बारकाई मग चिरचिरत रडू लागला. आबाने मग त्यांना बाजूला नेलं. तोपर्यंत वर सुनीताने आपला आवाज लावला होता. ही आली हिरोईन बाबा पुढे नाटक करायला. आता काय फायदा नाही. 4 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या घेतल्यानी करून बापाशीकडून. आता काय नाही मिळूचा. या घरात आता पाऊल ठेवू देणार नाही मी. या सटवीला पळून जाताना माझे कपडे पळवल्यानी मी सूड घेणार तिचा. हिच्यामुळे माझं जीवन बर्बाद झालंय, पण मी सोडणार नाहीये तिला. बाबा हा सुनीताचा 1 नंबरचा शत्रू, तर अनिता ही दुसरी शत्रू. शत्रू म्हणजे अगदी पिक्चरमधले व्हिलनच. वास्तविक अनिता सुनीतापेक्षा 2 वर्षांनी लहान, पण वडिलांनी नवा संसार थाटल्याची झळ तिला लागली नाही किंवा तिने ती तशी लावूनही घेतली नाही. अनिता लहानपणापासूनच दिसायला देखणी, रंगाने उजळ, सरळ तरतरीत नाकाची. सुनीतासारखं थोडं व्यंग असलेल्या मुलीसमोर तर ती जास्तच उठून दिसे. बाबालाही अनिताचंच कौतुक असे. शिवाय अनिता अभ्यासतेही बरी, त्यामुळे ती भराभर पुढे सरकली. उपजतच चतुराईने तिने घरातली परिस्थिती चोखली. आईबरोबर खानावळीतल्या धबडग्यात पूर्णपणे गाडून घ्यायची तिची अजिबात इच्छा नव्हती. 4 चौघींसारखं सुखाचं आयुष्य तिला हवं होतं. कॉलेज करता करता बारीक सारीक नोकऱ्या करून तिने स्वतःचा थोडा पैसा साठवला होता. आईच्या नकळत अंगठी कानातलं सुद्धा करून ठेवलं होतं. त्याच चतुराईने वर्गातल्या अशोकला तिने आपल्या जाळ्यात पकडला होता. अशोकचं घरचं बरं होतं. त्याला नोकरी मिळाल्यावर अनिताने घरी बॉम्बच टाकला. मी अशोकशी लग्न करते पुढच्या आठवड्यात. कोर्ट मॅरेज. तिचं बोलणं ऐकून सुनंदाबाईंचा आ वासला. मोरीत भांडी घासणारी सुनीताच्या हातातलं टोप खाली पडून खनखनला. एकदम पुढे होत सुनीता म्हणाली, पाहिलंच नाही, हिला आपण कधी काम सांगितलं नाही तर हिने कसा केसाने गळा कापला आपला. कोण कुठला अशोक? ना आपल्या जातीचा ना पातीचा. बाबा परवानगी देणारच नाही तुला, म्हणे लग्न करायचंय. मी बाबांशी बोलले, ते येणार आहेत रजिस्टर ऑफिसमध्ये. तुम्ही दोघीही या, अनिताने थंडपणे सांगितलं. आत्ता मात्र सुनीताने रडारडीला सुरुवात केली. या बाबानं कायम माझं नुकसान केलंय. मला लग्न करायचं होतं, पण याने काही लक्ष घातलं नाही आणि हिला लग्नाला परवानगी देतोय. आता मी काय करू रे देवा? विष तरी द्यावं कोणीतरी मला आणून. मला मरायचंय. सुनीताचा नेहमीचा फिल्मी तमाशा सुरू झाला. चाळकरी जमलेच. मग वैतागून अनिता म्हणाली, पण तुला कोण शिकू नको म्हटलं होतं ग? का नोकरी करू नको म्हणालं? तूच स्वतःला घरात अडकवलंस आणि आत्ता बाबाला कशाला शिव्या देतेस? ही आली मोठी प्रोफेसर मला शिकवायला. बाबा हो म्हणाला म्हणून आता त्याची बाजू घेते. तुला कळतही नव्हतं तेव्हा बाबानं मला आणि आईला किती छळलंय, किती मारलंय ते ठाऊक तरी आहे का तुला? तो साईबाबाच बघत होता सगळं, म्हणून हे दिवस दिसतायत. नाहीतर कधीच फुटपाथवर आलो असतो आपण. सुनीता सांगत होती ते खोटं नव्हतं, पण ती त्यात अडकून पडली होती. भूतकाळातून वर्तमानात ती येऊ शकली नव्हती. सुनंदाबाईनेही हेतूतच तिला राबवून घेतलं होतं. अनिता मात्र या सगळ्यातून अलगद सटकली होती. तशी ती परिस्थितीनेच लबाड स्वार्थी झाली होती. आईला कसं फसवायचं
हे तिला लहानपणीच कळलं होतं. सुनीताचे कपडे, सँडल तीच वापरे आणि भावखाई. आता तर तिने परभारे लग्न ठरवल्यामुळे सुनीताला आपलं व्यंग, आपलं अपयश प्रकर्षाने जाणू लागलं होतं. अनिताचा निषेध म्हणून तिच्याशी बोलणंच सुनीताने थांबवलं. अनिताच्या लग्नाला मायलेकी गेल्याच नाहीत आणि सुशीला वैतागेल म्हणून मग गणपतरावांनी फक्त पैसे देऊन अनिताची बोळवण केली होती. ते लग्नाला गेलेच नाहीत. अनिताच्या बाळणपणातही मायलेकींनी अजिबात तिच्याकडे जायचं नाही असं ठरवून टाकलं. गणपतरावांनी नेहमीप्रमाणे अनिताला पैसे पाठवले होते, पण तिचं बरं चाललं होतं. अनिताच्या लग्नामुळे एक मात्र चांगलं झालं होतं. अनिता घराबाहेरची कामे जी करी ती हळूहळू सुनीता करायला लागली. विजेचं बिल भरणं, नवे कपडे, रेशन कार्ड करून आणणं, गॅसची ऑर्डर देणं या निमित्ताने ती घराबाहेर पडू लागली. खानावळीत येणाऱ्या एका अनोळखी माणसासोबत जाऊन तिने घरासाठी एक नवं गोदरेजचं कपाट आणलं. एका ओळखीच्या गवंड्याच्या मदतीने घरात नव्या लाद्या बसवून घेतल्या. भिंतींनाही दिवाळीच्या आधी चुना मारून घेतला. तिच्या परीने ती हौस पुरी करून घेत होती. तिच्या रोजच्या आरडाओरड्यापेक्षा हे हौशी पुरवणं सुनंदाबाईलाही बरं वाटत होतं. गणपतराव दादा जेव्हा सुशिलेला या खोलीत आणायचं म्हणाले तेव्हा सुनीताने भांडून तंटून त्यांना तसं करू दिलं नव्हतं. आणि त्याला त्यांनी 10,000 रुपये दिले हे कळल्यावर तर तिने आकांड तांडव केला होता. सुनीताला वडिलांच्या मृत्यूचं खरोखर काही दुःख झालं नव्हतं. तिला वाईट कशाचं वाटत असेल तर ते आता सूड उगवायला कुणी राहिलं नाही याचं समजायला लागल्यापासून तिने मनोमन ठरवलं होतं बाबाचा सूड उगवायचा. तो कसा उगवायचा तिला कळत नव्हतं, पण फिल्मी स्टाईलनं गुंडांना सुपाऱ्या देऊन बाबाला साफ करावं असंही तिला वाटे. नाहीतर काहीतरी कागदपत्र जमवून अदालतमध्ये जावं आणि बापाला फाशीवर लटकवावं असंही तिला वाटत होतं. घरातच राहणाऱ्या सुनीताचं भावविश्व TV चॅनेल्सनी संपन्न केलं होतं. तिचा राग, लोभ सगळं काही ती जुही, माधुरी नाहीतर मनीषा कोयरालाच्या स्टाईलने व्यक्त करी. आपल्या गरीब बिचाऱ्या आईला बापाच्या कचाट्यातून सोडवावं असं स्वप्न ती तिच्या परीने रंगवत होती. आणि आता अचानक ते स्वप्नही तिच्या बाबाने मरून चूर चूर करून टाकलं होतं. त्यामुळे आता सुनीतासमोर कोणतंच स्वप्न नव्हतं. सुनीता वयात आली तेव्हा तिच्या लग्नासाठी थोडी खटपट तिच्या काकांनी आबांनी केली होती. पण सुनीताच्या खुजा बांध्याने, चष्म्याने, चिडचिड्या स्वभावाने लग्न अडकलंच. पिक्चरमधल्यासारखं सुनीताने खानावळीत येणाऱ्या एका दोघांना आपली दिल की धडकन ऐकवली. त्यांना मोहवण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यांनी तिला उडवून लावलं. एकदा एका काळ्या जाडलेल्या मुलाने तिला पसंतही केलं होतं. तेव्हा ती खूप सुखावली होती. पण एकदा दोनदा ती त्याच्याबरोबर फिरून आली आणि त्या मुलाने नकार दिला. तेव्हा सुनीताचं सुंदर घर बनवण्याचं स्वप्न चक्काचूर झालं होतं. त्यानंतर लग्नाची गोष्ट जरी काढली तरी सुनीता पांढरी फट्टक पडे. तिला आताशा अधूनमधून फिट सुद्धा यायला लागल्या होत्या. स्वयंपाक, TV यात ती स्वतःला रमवे. आंघोळ झाल्यावर तासभर साईबाबांची पूजा करे. सगळ्या आरत्या तिला पाठ होत्या. उपवास करून ती मन्नत मागे. आपण अगदी सती सांध्वी आहोत असं चित्र तिने स्वतःच्या मनात रंगवायला सुरुवात केली होती. पण अडथळा होता तिचा बाबा, त्याचा सूड. हे एकच ध्येय तिने ठरवलं होतं. ही खोली मी आईच्या नावावर करून घेणार आहे असा नवीन दोषाच तिने अलीकडे लावला होता. सुनंदाबाई सुनीताचं सगळं ऐकत, कारण त्यांना
तिचाच आधार होता. अनिता लग्न करून गेल्यानंतर माय लेकींचं नातं आणखीनच घट्ट झालं होतं. सुनीता जणू आईच्या सुरक्षेसाठी सज्जच असे. गणपतरावांनाही ती जुमानत नसे. आज सकाळीच गणपतराव सुनंदाबाईंकडे आले होते. आपल्या गिरणीतल्या 8-10 जणांना दुपारी जेवायला घेऊन येतो हे सांगायलाच ते आले होते. त्यांचं बोलणं संपायच्या आतच सुनीताने आवाज चढवला. हे बघ, फार ऐकलं हं तुझं आम्ही दोघींनी. हां, आता जास्त बोलायचं काम नाही. चल फुट, घेऊन जा तुझ्या मित्रांना हॉटेलात. माझ्या आईनं काही इथे फुकट खानावळ घेतली नाहीये. दमडी देत नाही आम्हाला आणि खायला मात्र हजर. साला, एक दिवस त्या पीटर दादाला सांगून साफच करून टाकणार आहे की नाही मी तुला. मग फासावर गेले तरी चालेल. रोजची कटकट. सुनीता हे काहीही करू शकणार नव्हती. तिच्यात तेवढं बळच नव्हतं. पण तिची धिटाई पाहून गणपतराव हादरले. मित्रांसमोर त्यांचा अपमान केला होता. आधी सुशिलेच्या भुणभुणेमुळे वाढलेला त्यांचा रक्तदाब आता अचानक खूपच वाढला. जिना उतरतानाच त्यांना दरदरून घाम फुटला. खांदा दुखू लागला. छाती भरून आली. कसे बसे ते गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत गेले, पण तिथे एक जोरदार कळ त्यांच्या छातीत आली आणि ते कोसळले. मित्रांनीच मग पुढची धावपळ केली. अनिता आता बाबांच्या प्रेतासमोर रडत होती. त्याला हार चढवत होती. सुनीता हे गॅलरीतनं पाहत होती. अनिताचा नवरा अशोक पुढे आला. त्याने तिला खांद्याला धरून उठवलं. तिच्या पाठीवरून हात फिरून तो तिला शांत करत होता. सुनीताने हे पाहिलं, मात्र एकदम भीतीची लहर तिच्या मनातून धावत गेली. ती ओरडू लागली. आता ही अनिता आणि अशोक आपल्या खोलीवर डोळा ठेवणार. आये, तो बघ, तो बघ, वर बघतोय तो अशोक. आता येणार इथे. आपल्याला खेचून बाहेर काढणार, बाहेर काढणार. आपण अनाथ झालो ग आई, अनाथ झालो. धावत धावत ती आईकडे गेली. घराचे दरवाजे तिने धाडकन बंद केले आणि मायलेकी गळ्यात पडून आक्रोश करू लागल्या. गणपतरावांचं प्रेत उचलणारे आम्ही जातो आमच्या गावा म्हणायला लागले होते आणि सुनीताचं रडणं वाढत चाललं होतं. श्रोते हो, कशी वाटली कथा? आहे ना मनाला चटका लावून जाणारी? अशी परिस्थिती तुम्ही आजूबाजूला नक्कीच कधी ना कधी कुठेतरी पाहिली असेल. कथा संपूर्ण ऐकली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. आपल्या या कथा मंचावरच्या कथा खूप कथाप्रेमी ऐकतात आणि त्याला छान रिस्पॉन्स तुमचा येतोय. तरीही तुमच्यातले खूप जण अजूनही हे चॅनल सबस्क्राईब करत नाहीयेत. कथा आणि सादरीकरण जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अशा संवेदनशील आणि दर्जेदार मराठी कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या कथेसह. तोपर्यंत कथा ऐकत रहा. धन्यवाद.